म्हणजे आपण पाहतोय दिल्ली कुणाची याचा फैसला आज होणार आहे। मात्र दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी या सध्याही पिछाडीवरच असल्याचं बघायला मिळतंय। आतिशी मात्र 2800 मतांनी पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। कालकाजी या मतदारसंघातून आतिशी या पिछाडीवर आहे। आधी हा आकडा 3000 पर्यंत गेला असल्याचं 1300 पर्यंत गेला असल्याचं आपण पाहिलं होतं आणि मात्र आता हा आकडा 2800 च्या घरात पोहोचलेला आहे। आकडा वाढलेला आहे। 2020 मध्ये 8 जागा आणि 2025 मध्ये 40 पेक्षा जास्त जागा सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मात्र भोपळा मिळताना दिसतोय। आपच्या 12 वर्षाच्या सत्तेला मात्र आता सुरुंग लागला असल्याचं बघायला मिळतंय। तर दुसरीकडे भाजपकडून मात्र आता या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे आणि त्यामुळे उत्साहाचं आनंदाचं वातावरण सेलिब्रेशन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याआधी आपण पाहिलं भाजपा 8 जागांवरती केवळ थांबलेलं होतं। 2020 मध्ये केवळ 8 जागा भाजपला मिळाल्या होत्या, मात्र आता 40 पेक्षा अधिक जागा भाजपला मिळतात। हा इंटरेस्टिंग मुद्दा असेल, कारण ज्या 20 जागा म्हणजे 2020 मध्ये ज्या 8 जागा मिळाल्या त्या एससी ठिकाणी वाढल्या, एससी जाती समूहांमधनं आल्याचं पाहायला मिळालं होतं। हा फॅक्टर किती मोठ्या प्रमाणात गेम चेंजर ठरू शकतो, कारण त्या जागा ज्या वाढल्या होत्या त्या एससी जाती समूहांवरती वाढल्याचं पाहायला मिळालं होतं। तो टक्का तिथे वाढला होता। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की केजरीवालांनी म्हणजे केजरीवाल हे असे नेते आहेत की एकूण इंडिया अलायन्समधले एकच रिजनल पार्टी आहे की जी 2 राज्यात सत्तेवर आहे। बाकी कुठलाही पक्ष, तृणमूल काँग्रेस असेल, शिवसेना, कुणीही असू द्यात, राष्ट्रवादी असेल, हे 2 राज्यात कुठेही सत्तेवर नाहीत। आम आदमी पार्टीने पंजाबमध्येही सत्ता मिळवली, त्याला शेतकऱ्यांचं आंदोलनही मोठ्या प्रमाणात कारणीभूत होतं। आणि हा जो पंजाबमधला वर्ग आहे, आपल्याला माहिती आहे की कॅनडामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे, लंडनमध्ये आहे, त्याच्यानंतर परदेशात जितक्या प्रमाणात शीख बांधव आहेत त्याच प्रमाणात दिल्लीमधला जो हायर किंवा एलिट्सचा क्लास आहे वेस्टर्न दिल्लीमधला, त्याच्यात पंजाबी मोठ्या संख्येने आहेत। आणि ती जर भाजपची पूर्वापार वोट बँक असेल, पूर्वी अगदी 50 वर्षापूर्वीपासून जनसंघाची, त्यामध्ये जर केजरीवालांनी डेंट मारण्यात यश मिळवलं असेल तर एकीकडे दलित वर्ग, अनऑथराइज कॉलनीमधले लोक आणि जे पंजाबमध्ये जिंकल्यामुळे कन्व्हर्ट झाले त्यामुळे भारतीय जनता पक्षाची अवस्था वाईट झाली होती दिल्लीमध्ये। आत्ता कदाचित अपर क्लास जो आहे पूर्व म्हणजे पश्चिम दिल्लीमधला, तो मोठ्या प्रमाणात आला असेल भाजपकडे आणि आपण जे अनऑथराइज कॉलनी ज्या म्हणतोय किंवा दलित वर्ग म्हणतोय ती मोठ्या प्रमाणात केजरीवालांकडनं भाजपकडे शिफ्ट झाला असं मला वाटत नाही। अल्पसंख्य सुद्धा केजरीवालांकडे मोठ्या प्रमाणात रत्ता असतील असं माझा अंदाज आहे। आपण पंजाबचा विषय निघाला म्हणून पंजाबमध्ये ज्या स्वरूपाचं दहशतवाद पुन्हा उफाळू पाहतोय, खलिस्तान चळवळ ही आंतरराष्ट्रीय पातळीवर जशी मूळ धरती आहे, त्याचा परिणाम हा पंजाबच्या अंतर्गत कायदा सुव्यवस्थेवर आणि पंजाबच्या प्रतिमेवर सातत्यानं होत होता। त्याचा परिणाम दिल्ली ही मुळात पंजाबी वर्ग चालवतो अशा स्वरूपात। मुंबई जर मराठी माणसाच्या वर्चस्वाचं केंद्र असेल तर दिल्ली हा पंजाबी माणसाच्या वर्चस्वाचं केंद्र आहे आणि त्याच्या पूर्ण विकासावर हा थेटपणे परिणाम करणारा मुद्दा होता। कॅनडामध्ये ज्या स्वरूपाच्या खलिस्तानी चळवळीचे आपल्याला वेगवेगळे दृश्य पाहायला मिळाले, भारतीय ध्वजाचा अपमान झाला, त्यातून एक भारतीयत्वाच्या अस्मितेला लागलेला धक्का होता। आज दिल्ली, पंजाब, हरियाणा या भागातून कॅनडामध्ये मायग्रेट होणारा सर्वात मोठा वर्ग आहे आणि त्यामुळे त्याचा एक रिव्हर्स फीडबॅक येत असतो। तो रिव्हर्स फीडबॅक हा कुठे ना कुठे मतपरिवर्तनामध्ये कारणीभूत ठरतो आणि केजरीवाल हे खलिस्तानी चळवळीबरोबर आहेत। दिल्लीमध्ये खलिस्तानी नेत्यांनी केजरीवालांना मदत केली आणि त्यातून केजरीवाल हे सत्तेत आले, अशा स्वरूपाचे चित्र तयार करण्यामध्ये भाजप यशस्वी झालं आणि त्यातून पण केजरीवालांची प्रतिमा ही काहीशी